केसान भल्या भल्यानं फुटलं घाम याला कोण घालले सण दरबार क्रिस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आली शाहची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झालं गबगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानले आलं इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच बदल खान एक पुत्र असा असावा की जो गरिबांचे अश्रू पुसेल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, स्त्रियांचा आदर राखील आणि मराठा साम्राज्य उभं करेल. आणि म्हणून भवानी मातेला जिजाऊनी साकडं घातलं आणि एक तेजस्वी पुरुष आता मुलांनी खूप छान भाषण केलं या महाराष्ट्रात जन्माला आले. असं म्हणतात की ते फक्त राजे नव्हते. मला सांगा राजांना कोणतं व्यसन होतं रे? होतं काहीच नव्हतं. मावळ्यांना असेल पण राजांना व्यसन नव्हतं. जगातला एकमेव निर्व्यसनी राजा होता. मला वाटतं जयंती साजरी करताना एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे. खरं तर जयंती तीच साजरी होईल की राजांना व्यसन नाही आणि हा असा निर्व्यसनी राज्याला आणि या हिंदुस्थानला मिळाला. किती भाग्य. 50 वर्षामध्ये फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. आम्हाला तर 200-120 वर्ष 125 वर्ष लागतात. काही करत नाही. धर्मशील शौर्यपती छत्रपती